राऊत पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. जर्सी क्रमांक 7 परिधान करून गोलंदाजी करेल फलंदाज करण म्हात्रे याला. पहिलाच चेंडू गोल्डन चेंडू आणि गोल्डन डक स्वरूपात स्टार फलंदाज करण बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू. काय घडलं मैदानात? एक इनफॉर्म फलंदाज ज्याची ख्याती संपूर्ण अलिबाग तालुक्यातच नव्हे तर आपल्या तालुक्याबाहेर दूरवर पसरलेली आहे. नुकताच मी घोटवडे नाईटच्या स्पर्धेचा उल्लेख करताना करणचं नाव आवर्जून घेतलं होतं आणि त्याला गोल्डन डक नव्हे तर प्लॅटिनम डक स्वरूपात 0 या धावसंख्येवर बाद करून कुंठ्याची गोटी संघाने या सामन्यावर आपली दावेदारी मात्र प्रस्तुत केलेली आहे. गोलंदाज सुद्धा तेवढाच ताकदवान अष्टपैलू खेळाडू अल्पेश राऊत मॅन फ्रॉम कुंठ्याची गोठी. पहिला चेंडू टाकला गेलाय. पहिल्याच चेंडूवर एक मोठा मासा नक्कीच गळाला लागलेला आहे. मोठी विकेट, मोठी मछली जाल में फस गई म्हटलं तरी चालेल. उजवी बाजू ठरते आतापर्यंत अभय स्पोर्ट्स कुंठेची गोटी या संघाची. नवीन आलेला फलंदाज दर्शन पोवळकर ऑन स्ट्राइक. दुसऱ्या चेंडूवर सुद्धा जोरदार अपील. पंचांकडे दाद मागली जाते. उत्साह आणि आत्मविश्वास दोनही गोष्टी आपण पाहतोय. अजूनही निर्णय आलेला नाहीये. जरूर सर्व प्रेक्षक आणि खेळाडूंसाठी एक एंटरटेनमेंट करणारे आपल्या सर्वांचे लाडके डान्सिंग अंपायर हॅरी इथं उपस्थित होते. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या. हॅरी सर आपण आलात. आपला सुद्धा या खानावच्या नगरीमध्ये सहर्ष स्वागत होत आहे. डान्सिंग अंपायर आपण पाहिलं असाल त्यांना आमदार चषक असेल, त्यानंतर साक्री प्रीमियर लीग अशा भव्य दिव्य मोठ्या स्पर्धेमध्ये आणि थेरोडा प्रीमियर लीग मध्ये सुद्धा ते आले होते. असे डान्सिंग अंपायर हॅरी सर आपला पुण्याच्या नवतरुण मित्रमंडळ खानाव आयोजित एक रजनी क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. धन्यवाद भाईजान. इथे आपण पाहतो एक लॉफ्टेड शॉट दर्शन बोळकरच्या बॅट मधून वन बाउन्स पद्धतीने चेंडू गेलाय सीमा रेषे बाहेर चौकार. थैंक यू सभी दर्शकों के लिए यहाँ पर एंटरटेनमेंट करने के लिए इस खानाव नगरी में पहली बार आए हैं सम्माननीय हैरी सर. आपका तहे दिल से वेलकम होगा. सभी खिलाड़ी आज आपके एंटरटेनमेंट का इंतजार करेंगे इस खानाव नगरी में. हैरी सर आपका तहे दिल से वेलकम, सुस्वागतम, खुशामदीद. सो वेलकम टू हॅरी सर. आपण थोड्याच वेळात हॅरी सरांना मैदानात सुद्धा पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण चालू सामन्याकडे वळूयात, खेळपट्टीकडे वळूयात, जिथे सुरुवातीच्या 2 चेंडूवर गोलंदाजांनी जादू दाखवली होती, प्रभुत्व गाजवलं होतं, परंतु नंतरच्या 2 चेंडूवर फलंदाज हावी ठरतोय. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा सुंदर फटका, चांगलं टायमिंग, चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक, थोडासा फंबल मात्र झाला. 1 धाव तर पूर्ण होईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु एकाच धावेने समाधान मानावं लागेल. पॉवर प्लेचा षटक असल्या कारणाने आपण पाहतोय भाईजान मोठे फटके तर मारण्याची गरज असणारच आहे आणि दोनही दिग्गज संघ, त्यामुळे कोणती धाव संख्या डिफेंडेबल असेल हे दोनही संघांना ठाऊक नाहीये. कालचा उच्चांक होता 79 धावांचा. आईवर्धानी सुडकोली संघाने या धावा जमा केल्या होत्या उस्तर संघाच्या विरोधात, तर त्याच्या आसपास धावा जमा करण्याचा एक इरादा असेल जय बाबदेव भेरसे या संघाचा, जेणेकरून कुंट्याची गोटी संघासमोर एक मोठा आव्हान उभं करता येईल. पहिल्या षटकातील अंतिम चेंडू हलक्या हाताने डोलावलेला चेंडू होता. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातोय, फेक केला जातोय. तत्पूर्वी धाव फलक एका धावाने पुढे सरकेल. धावा होतील 1 बाद 10. दोनही संघांच्या बाजूने चुकलेलं असं हे षटक. 10 धावा म्हटलं तर नक्कीच चांगल्या धावा आहेत, परंतु जशा पद्धतीने एक मोठा फलंदाज बाद झाला करण म्हात्रे,
ही एक जमेची बाजू असेल कुंठ्याची गोटी या संघासाठी, कारण करण मात्र जर बाद झाला तर किमान 20 ते 25 धावा ज्या या आपण रोखलेल्या आहेत हे कुंठ्याची गोटी संघाला नक्कीच ठाऊक असेल. जसा पद्धतीने झंझावात असतो करणचा, GPLच्या स्पर्धेमध्ये सुद्धा करणने आपली बॅटची ताकद दाखवली होती. तर पहिला फलंदाज बाद झालाय, 10 धावा आपण धावफलकावर वाहतोय. दुसरा षटक घेऊन येतोय नेहमीचा स्ट्राईक गोलंदाज सुहास तळे, आज दुसरं षटक अर्थात पॉवर प्लेचं दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. स्ट्राईक एंडवर असेल संतोष म्हात्रे. चांगला चेंडू होता, तेवढाच सुंदर पद्धतीने चेंडूला हलक्या हाताने टोलावलं गेला. बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये सुंदर अशी रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते. धावबाद करण्याची हलकीशी संधी जी आहे ही चालून आली होती, परंतु चांगला आय कॉन्टॅक्ट, चांगलं कोऑर्डिनेशन आपण पाहिलं आणि या 2 धावाच्या मदतीने धावफलक नक्कीच पुढे सरकलाय. धावा झाल्यात 1 बाद 12. 12 हा जास्ती क्रमांक आपण युवराज सिंग साठी ओळखतो आणि याच 12 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. वरच्या संघाला नक्कीच ठाऊक असेल, आपण विकेट न गमावता जर असाच पद्धतीने धावफलक पुढे सरकवला तर एक सन्मानजनक धाव संख्या आपण पाहू शकतो. इथे ब्लॉक लेनचा चेंडू होता, हलकासा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता संतोषचा. बॅटच्या कडेला चेंडू लागून आपण पाहतोय नोमॅन क्षेत्रामध्ये नक्की जाऊन आदळला. एकही धाव या चेंडूवर जमा झालेली नाहीये. धावफलक स्थिरावलाय 1 बाद 12. इथे एक प्री डिटरमाइंड शॉट, हलकासा शफल झाला. संतोष चेंडूला दिशा दाखवली डीप मिड विकेटची. चेंडू गेलाय सीमा रेषेबाहेर, ओव्हर द रोप, चौकार. थँक्यू. या चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय 16 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. संतोषच्या बॅटमधून हा पहिला चौकार आपण पाहतोय आणि संतोषची ख्याती सांगायचं झालं तर सलगच्या 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकणारा हा फलंदाज आपण पाहतोय मैदानात. इथे सुद्धा सुंदर चेंडू आपण पाहतोय. बॅट आणि बॉलचा संप कनेक्शन नाहीये. धावबाद होऊ शकतो दर्शन आणि नक्कीच आणखीन एक हादरा बसतोय भेरसे संघाला. दर्शन बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू. समोर जर अभय स्पोर्ट्स कुंट्याची गोटी संघ असेल तर चोरटी धाव घेणं तेवढं असं सहज शक्य नाहीये, कारण आपल्या विभागाचा जर विचार केला तर फिल्डिंग मध्ये आणि रनिंग बिटवीन द विकेट मध्ये नंबर 1 असा हा संघ आहे ज्याचं नाव आहे अभय स्पोर्ट्स कुंट्याची गोटी. आणि त्या संघासमोर एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न दर्शन याने केला होता, त्याचं भुगतान सुद्धा आपण त्याला घेताना पाहिलं. धावबाद स्वरूपात आपली विकेट मात्र त्याने गमावले. ते ओव्हरपिच लेनचा चेंडू चेंडू हवेत उडवलाय, लॉफ्ट केलाय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल मात्र निसटलाय. काय घडलंय, काय बिघडलंय? एक मोठी चूक पाहायला मिळाली कुंट्याची गोटी संघाच्या माध्यमातून. कुंट्याची गोटी संघाचा जर विचार केला तर अशा पद्धतीने झेल क्वचितच हातातून निसटतात. एक सोपा झेल होता, संतोषचा हा झेल होता आणि हा झेल किती महागात पडेल ही येणारी वेळच नक्कीच सांगणार आहे. या संपूर्ण टुर्नामेंटचा 24वा ड्रॉप झेल आपण पाहिला, 24वा झेल सुटलाय असं धरणे सर आम्हाला सांगत आहेत. सुंदर असा लेखाजोखा आपण धरणे सरांच्या माध्यमातून पाहतोय. षटकातील पुढील चेंडू वाईड यॉर्कर लेनचा चेंडू होता, ब्लॉक लेनचा चेंडू होता. ब्लॉक लेनच्या चेंडूवर मोठा प्रहार करणं तेवढं सहज शक्य नसतं आणि तेच आपण पाहिलं. बॅटच्या कडेला चेंडू लागून गेला, कोणती धाव या चेंडूवर आलेली नाहीये. आणि या चेंडू नंतर पॉवर प्लेच्या षटकाची सुद्धा समाप्ती होते. पॉवर प्लेची 2ही षटकं समाप्त झालेली आहेत आणि या 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय जय बापदेव भेरसे संघाची आतापर्यंतची धावसंख्या 2 बाद 17. 17 हा अशुभ आकडा क्रिकेटच्या भाषेमध्ये आपण म्हणत असतो, खास करून फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. तर शुभ आणि अशुभचा खेळ नक्कीच सुरू असतो, परंतु शुभ आणि अशुभ जर एका संघासाठी एखादी गोष्ट अशुभ असेल तर समोरच्या संघासाठी ती शुभ सुद्धा असू शकते. तर प्रत्येकाच्या मान्यावर आहे. तर 17 धावा तर झालेल्या आहेत. यापुढे धावा वेगाने जमा करण्यासाठी
कसोशीने प्रयत्न करावे लागतील जय बाबदेव भेरसे या संघाला, कारण क्षेत्ररक्षण जे आहे हे नक्कीच पसरवलं जाईल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं अपेक्षेप्रमाणे धावा मात्र आलेल्या नाही आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये मात्र 10 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र 7 धावा. आणि ज्यावेळी सुहास थळे गोलंदाजी करत असेल त्यावेळी अशा पद्धतीचा खेळ होणार यात मात्र शंका नव्हती. ज्याच्याकडे वैविध्यता होती गोलंदाजीमध्ये, वाईड यॉर्करचा चेंडू असो, ब्लॉक लेनचा चेंडू असो, स्टंप लाईनमध्ये जो चेंडू येतो, गुड लेन स्पॉटवरून चेंडू असो, तर अशी वैविध्यता त्याने दाखवली आणि त्याचा फायदा सुद्धा झाला गोटी संघाला. मात्र 7 धावा त्याने खर्च केल्या. षटक क्रमांक 3 घेऊन आपण पाहतोय सुहासच्या जागेवर नवीन गोलंदाज निमिष राऊत ऑन द मार्क. षटकातला पहिला चेंडू हाफ ट्रॅकर पद्धतीचा चेंडू होता. चेंडूला पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय स्क्वेअर लेगच्या वरून, चेंडू जातोय वन बाउन्स ओव्हर द रोफ, चौकार. थँक्यू. या डावातला हा चौथा चौकार होता. संतोषच्या बॅटहून आलेला हा दुसरा चौकार होता आणि या संपूर्ण स्पर्धेचा आतापर्यंतचा 72वा चौकार होता असं धरणे सर आम्हाला सांगत आहेत. एक ह्युमन कम्प्युटर आमच्या बाजूला बसलेला आहे, तर त्यांचे पुन्हा एकदा आभार. पुढच्या चेंडूकडे वळूयात. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन येऊन आडव्या बॅटने डीप मिड विकेटच्या वरून चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न होता संतोषाचा, यावेळी मात्र फसवलंय. टप्प्यामध्ये थोडासा बदल केला. या आधीचा चेंडू जो होता हाफ ट्रॅकर होता, शॉर्ट पिच लेनचा चेंडू होता. यावेळी थोडासा चेंडू पुढे टाकला गुड लेन स्पॉट मध्ये आपण पाहिला चेंडूला आणि त्याचं रूपांतर झालं निर्धाव चेंडू मध्ये. पुन्हा एकदा प्रिडेटर माइंड शॉट, यावेळी इनसाइड आउट पद्धतीने चेंडू ढकललाय वायडिश लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये. अभय राऊत याच्या माध्यमातून चेंडूची अडवणूक झाली, फेक झाली, तत्पूर्वी धाव फलकावर एक धाव सुद्धा ऍड झाली. धाव संख्या झाली आहे 2 बाद 22. किमान 50+ स्कोर गाठणं हे एक टार्गेट असणार आहे जय बाबदेव भेरसे या संघाचं, कारण या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं होतं खूप साऱ्या सामन्यांमध्ये 50+, 60+, 70+ स्कोर सुद्धा पाहिला. आतापर्यंतचा उच्चांक आपण पाहतोय 79 कालच्या दिवसाचा उच्चांक होता. तर या डावात किती धावा येणार हा एक प्रश्नचिन्ह नक्कीच उभं राहिलेला आहे. गुडलेन स्पॉटवर पुन्हा एकदा चेंडू उसळी घेतोय, चेंडू भिरकावला जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी डीजे. थँक्यू. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर जय बाबदेव भेरसे हा संघ हा षटकारांसाठी माहीर असणारा संघ आपण ओळखतो, परंतु या संपूर्ण डावामध्ये जरी षटकार आला नसला तरी सुद्धा 5 चौकार आतापर्यंत आलेले आपण पाहिलेत. चांगला खेळ सुरू आहे मैदानात. बॅक टू द बॉलर, चेंडू ढकललाय मिडांच्या क्षेत्रामध्ये, चेंडू अडवला जाईल सुहासच्या माध्यमातून. तत्पूर्वी धाव फलकावर एक धाव ऍड होऊन स्ट्राइक एंड चेंज होईल. धावा होतील 2 बाद 27. 27 धावा जर म्हटलं तर चांगली धावसंख्या सुद्धा म्हणता येईल, परंतु तेवढंच चांगली गोलंदाजी आपल्याला गोटी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. पूर्णतः रोखून ठेवले जो कोणी फलंदाज स्ट्राइक एंडला असेल, अर्थात मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवलंय. पुन्हा एकदा शफल झालाय संतोष, बॅटच्या वरच्या कडेला चेंडू लागतोय, तू मे झालं होतं, परंतु झेलबाद स्वरूपात संतोष तंबूच्या आश्रयाला. यस थँक्यू. मागच्या चेंडूवर संतोष बाद झाला आणि आपण पाहतो हा 3रा विकेट होता जय बाबदेव भेरसेच्या इनिंग मधला, परंतु या संपूर्ण स्पर्धेचा हा 100वा विकेट आपण पाहिला आणि याची नोंद केली आहे पुन्हा एकदा ह्युमन कम्प्युटर धरणे सरांनी. तर 100वा विकेट आणि त्याचा बहुमान मिळालाय सुहास थळे याला. वैयक्तिक दुसरं षटक मैदानात घेऊन आला होता. या ओव्हरचा पहिलाच
चेंडू होता. ओके, माय मिस्टेक. मागच्या षटकातील शेवटचा चेंडू होता. पुन्हा एकदा ब्लॉक लाईनचा चेंडू अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला. एकच धाव या चेंडूवर जमा करता येईल प्रणय याला. यावेळी मात्र डाव संत झालेला आपण पाहतोय. मोठे फटके नक्कीच आपल्याला पाहायला मिळत नाही आहेत. जे काही आलेले आहेत ते 5 चौकार आपण पाहिले, परंतु एकही षटकार आतापर्यंत या डावामध्ये आपण पाहिलेला नाही आहे. नवीन आलेला फलंदाज सूरज कवळे पुन्हा एकदा याच्याकडे ॲबिलिटी आहे मोठे मोठे फटके काढण्याची, आणि याच्या नावावर सुद्धा 6 चेंडू 6 षटकार ठोकण्याचा एक विक्रम याआधी आपण पाहिलेला आहे. आउटसाइड ऑफ स्टंप आपण पाहिला. वाईड लाईनला पकडून टाकलेला चेंडू होता, परंतु दिशा भरकटलेला चेंडू. दिशा खराब तो दशा बी खराब. या इनिंग मधला पहिला वेळेला अवांतर चेंडू आपण पाहिला सुहासच्या माध्यमातून. स्टंप टू स्टंप गोलंदाजी आणि त्याचा फायदा होतोय फलंदाजाला. चेंडू गेलाय सीमा रेषे बाहेर. षटकार. थँक्यू. ज्याप्रमाणे चातक हा पक्षी पावसाची आवर्जून वाट पाहत होता, तशा पद्धतीने जय बाबदेव विरसे हा षटकाराची वाट नक्कीच पाहत होता, आणि त्यांचे ज्या अपेक्षा होत्या त्याची पूर्तता मात्र करतोय सूरज. पुन्हा एकदा लोअर फुलर यांचा चेंडू आहे. अभय राऊत चेंडूच्या मागे. सुरेख असं कलेक्शन. चांगलं जजमेंट. नक्कीच हा चांगलं जजमेंट मिळेल. हा झेल टिपण्याचा जर प्रयत्न केला असता अभयने, तर बाय चान्स हा चेंडू जो आहे हा चौकाराच्या स्वरूपात सुद्धा कन्वर्ट होऊ शकला असता. तर झेल न टिपता चेंडू अडवण्याचा प्रयत्न अभयने केला आणि आपल्या संघासाठी बहुमूल्य अशा धावा सुद्धा रोखल्या. अभयचं कौतुक. वळूयात पुढच्या चेंडूकडे. मागच्या चेंडूवर 1 धाव निश्चितपणे जमा झाली. धाव संख्या झाली आहे 36 धावा. धाव फलकावर पुन्हा एकदा मिस टाइम पद्धतीचा फटका. चेंडूच्या खाली पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक. वारंवार नो मॅन लँड मध्ये चेंडू जाऊन आदळतोय. काहीशे हाफ चान्स आपल्याला पाहायला मिळतात मैदानात, परंतु हाफ चान्स कन्वर्ट करण्यासाठी गोलंदाज फिल्डरना नक्कीच काहीसा सल्ला देतोय. हे हाफ चान्स कन्वर्ट करा जेणेकरून विकेट जे आहेत, कारण विकेट आपल्याला मिळून देतं पुढच्या सामन्याचा तिकीट. इथे पुन्हा एकदा फटका बसलाय. चेंडू लॉफ्ट झालाय. चेंडूच्या खाली पुन्हा एकदा अभय राऊत आणि सोपा झेल. प्रणय बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू. मागचे 3ही चेंडू आपण पाहिले लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये भिरकावलेले होते. पहिला चेंडू जो होता अभयच्या थोडासा पुढे पडला, हलकासा हाफ चान्स होता. तदनंतरचा चेंडू सुद्धा लॉफ्ट केला गेला होता, तो सुद्धा झेल निसटला. परंतु सलगच्या 3ऱ्या चेंडूवर आणखीन एक संधी निर्माण झाली आणि त्या संधीचं सोनं नक्कीच अभय स्पोर्ट्स कुंट्याची गोटी या संघाने केलंय. प्रणय मात्र जो घातक ठरू शकला असता त्याला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. इथे अनिकेतच्या माध्यमातून सुद्धा फसलेला फटका. चेंडूच्या खाली गोलंदाज सुहास. फलंदाज बाद. धन्यवाद. थँक्यू. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि आपण पाहतोय 5 बाद 38 ही आतापर्यंतची धावसंख्या जय बाबदेव भेरसे या संघाची. जशा पद्धतीने अभय स्पोर्ट्स कुंट्याची गोटी हा संघ आपला खेळ दाखवतोय, कुठेही जाणवत नाही की मागच्या 1 ते 1.5 महिन्यापासून ग्रामीण क्रिकेट बंद झालंय. हा संघ सातत्याने क्रिकेट खेळतोय याचीच अनुभूती मैदानात पाहायला मिळते. ज्या पद्धतीने गोलंदाजी, ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. वारंवार विरोधी संघाला विचार करण्यास भाग पडलं जात आहे. कोणताही फलंदाज आतापर्यंत मैदानात तग धरून उभा राहिलेला नाहीये. तरी सुद्धा अजूनही संधी गेली नाही जय बाबदेव भेरसे या संघासाठी. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत आणि या 6 चेंडू मागे जर 15 ते 20 धावा जमा करता आल्या तर एक
सन्मानजनक धावसंख्या आपल्याला पाहता येईल. तर अंतिम ओव्हरला सुरुवात होते. अंतिम षटक ऑन द मार्क. पहिला चेंडू अभयच्या माध्यमातून, मात्र एकच धाव आपल्याला पाहायला मिळाली. सूरजकडून नक्कीच अपेक्षा असतील. सूरजच्या बॅटमधून एक षटकार आला आणि या इनिंग मध्ये एकमेव षटकार जो आला होता तो सूरजनेच टोकला होता. तर सूरजने जास्त काळ स्ट्राईकवर राहणं तेवढंच अपेक्षित होतं. तरी सुद्धा जो समोरचा फलंदाज आहे अभिराज, त्याच्याकडे सुद्धा ती ॲबिलिटी आहे मोठे फटके खेळण्याची. तर अभिराजच्या माध्यमातून सुद्धा फटकेबाजी झाली तर 50+ स्कोर निश्चित आपल्याला मैदानात पाहायला मिळेल. आतापर्यंत धावसंख्या झाली आहे 39 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. अभय सज्ज झाला आणि मी जसं म्हटलं होतं की ॲबिलिटी आहे, क्षमता आहे, कुवत आहे. चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर. षटकार. धन्यवाद. याच प्रकारचे आणखीन 1-2 मोठे फटके अपेक्षित असतील जयबाबदेव भेरसे या संघाला. 45 स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. अभयच्या माध्यमातून चेंडू आला. या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय वजन. धावा मिळाल्यात अर्धा डझन. थँक्यू. 51 आपल्याला पाहायला मिळतोय स्कोर. आता अर्धशतक जे आहे जयबाबदेव भेरसे संघाचं धावफलकावर लगावलं जातंय. जो स्कोर आतापर्यंत रखडला होता मागच्या 2 चेंडूवर 2 षटकार आल्या कारणानं आपण पाहतोय सामना थोडासा का होईना सामन्याचा कायापालट झालाय. षटकातील पुढील चेंडू. एक फ्री डिटरमाइंड शॉट हलकासा सफल झाला होता अभिराज, परंतु आपलं चाणक्य बुद्धी, लोंबडी का दिमाग ज्याला आपण म्हणतो, ते दाखवून दिलाय अभयने. हम भी किसी से कम नाही, मी सुद्धा प्रतिहल्ला करू शकतो असं दाखवलंय. निर्धाव चेंडू टाकलाय. अर्थात आजच्या दिवशीचा बर्थडे बॉय आपण बॅटिंग लाईन मार्कवर पाहतोय अभिराज राहुल, ज्याच्या माध्यमातून आपल्या संघासाठी संजीवनी असे 2 षटकार सुद्धा आलेले आहेत. आणखीन एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता अभिचा. अलॉंग द कार्पेट चेंडू गेला होता, तिथे फंबल झालाय. निमिष राव जिथे एकच धाव होती तिथे 2 धावा. हाच तो प्रेशर भाईजान क्रिकेटमध्ये. अर्थात बर्थडे गिफ्ट सुद्धा म्हणावं लागेल, जी अतिरिक्त 1 धाव खर्च केली गुंट्याची गोटी या संघाने. तर अभिला आम्ही सर्वांच्या माध्यमातून, आयोजकांच्या माध्यमातून, समालोचकांच्या माध्यमातून, प्रेक्षकांच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात. आणि ह्या इनिंगचा हा शेवटचा चेंडू खेळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय अभि. गोलंदाज अभय, फटका मात्र फसलाय. एकच धाव या चेंडूवर जमा करता येईल. आणि या चेंडू नंतर पहिल्या डावाचा खेळ सुद्धा पूर्ण होतोय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय जयबाबदेव भेरसे संघाची अंतिम धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात 54, अर्थात 54 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. तर पहिला डाव संपलेला आहे. दुसऱ्या डावाला थोड्याच वेळात सुरुवात होईल. तत्पूर्वी आपण नाणेफेक घेणार आहोत. यानंतर होणारा सामना ग्रामीण गटातून पहिल्या फेरीचा दुसरा सामना रसिक प्रेक्षकांच्या वाट्याला येईल. विरोधी संघ असतील NSC खानाव ए, विपक्ष श्री गणेश कुदे. मी विनंती करतोय आमचे साथी समालोचक आदरणीय भाईजान यांना की नाणेफेक करून घ्यायचे. 2 संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स पाशी त्वरित हजर व्हायचं आहे. हॅलो, श्री गणेश कुदे संघाचे कर्णधार. नक्कीच आज या स्पर्धेची दुसरी रात्र आपण पाहतोय आणि आजच्या दुसऱ्या रात्रीतील पहिल्या फेरीतील दुसरा सामना NSC खानाव विपक्ष श्री गणेश कुदे. दोन्ही संघनायक टॉस बॉक्स मध्ये त्वरित संपर्क साधायचा आहे. NSC खानाव संघाचे कर्णधार, त्यांच्या समवेत श्री गणेश कुदे. मोनेश पवार, आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत नक्कीच पोहोचलाय.
रामराज विभागातील नक्की संघ सुद्धा आलेला आहे. श्री गणेश कुदे संघाचे संघनायक आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. NSC खानाव यजमान संघ संघाचे कर्णधार विनंती असेल आपण सुद्धा टॉस बॉक्स मध्ये त्वरित संपर्क साधायचा है. ये हाथ मुझे दे दे ठाकुर और वो है मुन्ना ठाकुर. खानाव का आशिक मुन्ना ठाकुर. निनाद पाटील त्वरित आपण यायचं कारण इनिंग संपलेली आहे मित्रांनो. इनिंग संपण्याच्या आधी नितेश वावेकर आलेत, ओमकार पवार सुद्धा आलेत. श्री गणेश कुदे संघाचे सर्व खेळाडूंचा पुनश्चा NSC नवतरुण मित्र मंडळ खानाव आयोजित आपण पाहतोय एक भव्य दिव्य रजनी क्रिकेटची स्पर्धा NSC खानाव चषक 2024 चा थरार. मी सन्माननीय शशिकांतजी पाडेकर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा. एका बाजूला आपण पाहतो नवतरुण स्पोर्ट्स क्लब खानाव तर एका बाजूला यजमान संघ. मी सन्माननीय शशिकांत सरांना विनंती करेन आपण यायचं. शशिकांत सर आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. नक्कीच आपल्या शुभ हस्ते मान्यवरांच्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करतोय. एका बाजूला NSC खानाव टेल तर एका बाजूला NSC खानाव हेड हे असेल. एका बाजूला आपण पाहतोय नितेश वावेकर श्री गणेश कुदे संघाचे संघनायक आणि एका बाजूला NSC खानावचे मुन्ना ठाकुर. हेड इज कॉल and absolutely tail is come. NSC खाना on the toss. काय डिसिजन असेल मुन्ना? बॉल फर्स्ट. 5 षटकांचा होणारा सामना नाणेफेकीचा कौल जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारले. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल श्री गणेश कुदे संघ आपल्याच पंचक्रोशीतील एक बलाढ्य संघ आपण पाहतोय. कमीत कमी रनांवर रोखण्याचा प्रयत्न करू. आणि असे कोणते गोलंदाज असतील त्यांच्यावर तुम्ही अटॅक करण्यासाठी पाचारण कराल? आकाश गोंधले आहे. यस एकटा बास आकाश गोंधले. नितेश वावेकर आपल्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला नाहीये. आपण नाणेफेकीचा कौल हरला, आपल्याला प्रथम फलंदाजी करावी लागेल. तर फलंदाजी करत असताना किती धावांची मजल माराल NSC खानाव संघाच्या समोर? फलंदाजी करत असताना आम्ही 70 रन मारण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आणि असे कोणते फलंदाज असतील त्यांच्यावर तुम्ही विश्वास दाखवताय? मोनेश पवार आहे, संकेत शिंगाडे आहे, निनाद पाटील आहे, असे आहेत आमच्याकडे बॅट्समन की विश्वास आहे ते 70च्या पार रन्स मारू शकतात. आणि अजून एक प्रश्न माझ्या मनात कालपासून येतोय की रजनी क्रिकेटची स्पर्धा सुरेश दादा आपल्याला सांगू इच्छितो सगळीकडे होत आहेत, पण असा प्लॅटफॉर्म आपण पाहतोय. पहिली गोष्ट म्हणजे सर्वात आकर्षक म्हणजे आपण बंपर बक्षीस मल्हार आणि मार्तंड संघ मालकाला आपण या स्पर्धेमध्ये देणार. जो संघ मालक जिंकेल त्या संघ मालकाला देणार होता. आणि पहिल्यांदाच न भविष्य न भूतो असं आपणचं जी मेंटॅलिटी वापरली की यामध्ये 2 संघांना म्हणजे ग्रामीण खेळाडूंना ओपनच्या स्लॉट्स मध्ये त्यांना संधी भेटत नाहीये आणि ओपनचे खेळाडू प्रथम क्रमांकाचा किताब पटवतात. पण या वेळेला मी सन्माननीय क्रिकेटचे भगवान मित्र म्हणेन सन्मान्य आप्पासाहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी दोन्ही संघांना संधी आहे. म्हणजे ग्रामीणच्या संघाला सुद्धा प्रथम क्रमांक 1.5 लाख कॅश प्राइज आणि पुन्हा एकदा ओपनच्या संघाला सुद्धा 1.5 लाखचा कॅश प्राइज इथे आपण पाहणार आहोत. तसेच पहिल्यांदाच मालिकावीर ग्रामीणच्या खेळाडूंसाठी सुद्धा मालिकावीर असेल आणि ओपनच्या खेळाडूंसाठी सुद्धा मालिकावीर असेल असे स्वप्न जे पाहिलं ते सन्माननीय यस. आणि मी आपण सांगितलं होतं की दोन्ही संघांसाठी ओपनच्या खेळाडूंसाठी सुद्धा इथे मल्हार असेल किंवा मार्तंड असेल आणि ग्रामीणच्या खेळाडूंसाठी सुद्धा मल्हार किंवा मार्तंड असेल. पहा मैदानामध्ये काय घडतंय. थँक्यू सो मच. हे होता मॅचचा नाणेफेकीचा कौल जिंकलाय NSC खानाव संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉम्बॉक्स. हॅलो
इथे आपण पाहतोय दुसऱ्या डावाचा थरार, जिथे 55 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला संघ अभय स्पोर्ट्स कुंट्याची गोटी. पहिल्याच चेंडूवर खूप साऱ्या घडामोडी झाल्या. पायचीची अपील सुद्धा केली होती, परंतु मला वाटतं गोलंदाज पंचांच्या समोर सुद्धा आला होता. नाबाद घोषित केलं फलंदाज सुहास थळे आला. षटकातील पुढील चेंडू आला होता, कार्पेट चेंडू ढकललाय. सुरेख असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. आपल्या संघासाठी बहुमूल्य अशा धावा नक्कीच रोखल्या गेलेल्या आहेत. तर भाईजान यांच्याकडे दुसऱ्या सत्राची नक्कीच दुसऱ्या माहिती कळवण्यासाठी मी माईक सुपूर्द करतोय. ओव्हर टू भाईजान. धन्यवाद. थैंक यू सो मच. करण मात्रे जिन्होंने बल्लेबाजी में नाराज किया और यहाँ पर देखिए जिस तरह से माइक मेरे हाथों में आया और यहाँ पर विकेट कीपर जड़ होती हुई बल्लेबाज आउट होते हुए. हेलो चेक. अल्पेश राउत बल्लेबाज आउट होते हुए पहला झटका यहाँ पर लगता हुआ. बल्लेबाजी करने वाली टीम कुंट्याची गोटी. हॅलो, शशिकांतजी पाडेकर कुठे असतील त्यांनी व्यासपीठापाशी यायचं आहे. शशिकांतजी पाडेकर. तो जरूर यहाँ पर देखिए ब्रेक थ्रू दिलाते हुए गेंदबाज करण मात्रे पहली गेंद डॉट, दूसरी गेंद पर सिंगल, तीसरी गेंद पर विकेट प्राप्त करते हुए जीतने के लिए 30 गेंदे और 55 रनों का टारगेट यहाँ पर सेट किया है. और अल्पेश राउत जैसे बल्लेबाज को वापसी का रास्ता दिखलाते हुए गेंदबाज करण मात्रे. और आपको पता होगा मेरे करण अर्जुन आएंगे और ये करण मात्रे जरूर इस मैच में अपने योगदान देते हुए बल्लेबाजी में नाराज किया पर गेंदबाजी में अच्छा प्रदर्शन दिखलाते हुए. तो फिर से एक बार करण अपने बॉलिंग मार्क पर. इनायत नंबर 3 पर बल्लेबाज तेजस पाटिल, स्ट्राइक एंड पर बैटर. इस बार अच्छी गेंद टप्पा गिरने के बाद काफी बाहर प्रशांत भांदुड़ेकर सर थोड़े से नाराज होते हुए अपना आईसीसी लॉ नंबर 22 पनिशमेंट किया. इस एक रन के साथ स्कोर में बदलाव. स्कोर जा पहुंचा है 2 रन 1 विकेट के नुकसान पर. पहला और प्रगति पर. इस बार हेलीकॉप्टर लैंड फील्डर गेंद के नीचे. हे प्रभु, हे राम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हुआ? मोए मोए. बल्लेबाज बैक टू द पैवेलियन. डीजे. थैंक यू डीजे मास्टर. और अप्पा सर, आज का एक आकर्षण होगा वो मुझे इस प्रतियोगिता में, इस टूर्नामेंट में हैरी अंपायर, डांसिंग अंपायर हमें दिखाई देंगे. तो डांसिंग अंपायर हैरी सर के लिए भी तालियां बजाएं सभी दर्शकों के लिए, क्योंकि ये आपको जरूर इंटरटेनमेंट देंगे, इसमें कोई शक नहीं है. हैरी सर आपका फिर से एक बार खानाव नवतरुण मित्र मंडल और ग्रामस्थ मंडल खानाव की जानिब से आपका तहे दिल से वेलकम होगा. एक डांसिंग अंपायर, ऑफिशियल अंपायर, जहां पर हमने आमदार चषक हो या फिर साखर प्रीमियर लीग हो, थेरंडा प्रीमियर लीग हो, यहां पर उन्हें आमंत्रित किया था, देखा था हमने. और उसी का यहां पर सभी दर्शकों का एंटरटेनमेंट करने के लिए हैरी सर यहां पर आ चुके हैं. उनका भी मैं सहर्ष स्वागत. गेंद हो चुकी है 4 और फिर से एक बार गेंदबाजी मार्ग पर करण. देवा, ए देवा, ओ देवा, आज देवा को अपने संकट मोचन की आग लगानी होगी. यहां पर बड़े स्ट्रोक लगाने होंगे. 30 गेंदे 55 रनों का टारगेट सेट किया है. पहले बल्लेबाजी करते हुए बापदेव भेर से टीम ने. फिर से एक बार करण अपने ओर की अगली गेंद.
इस बार बल्ले का भारी सीरा, विकेट कीपर का नहीं मिला सहारा और यहाँ पर गेंदबाज का दिल टूटता हुआ। जरूर यहाँ पर क्रिकेट में चुकीला माफी नहीं और मैं अक्सर कहता हूँ डोकरा डोकरी कवटाचा पोला, डोकरा मारते डोकरीला डोला, बायको चकनी मेवनी देखनी, यहाँ पर बायको पेक्षा मेवनी बरी। इस तरह का कैच छोड़ दिया है विकेट कीपर संतोष मात्रे ने और हमारे प्रीतम पाटिल सर खुश होते हुए, क्योंकि उन्हें पता है माइको और बेवली में क्या अंतर होता है। और इस बार देखिए हमारे गुण लेखक सर बतलाते हुए ये 25वां कैच आज की रजनी क्रिकेट का ड्रॉप होता हुआ और पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है। पहले इनिंग में गेंदबाजी करते हुए करण मात्रे ने 2 रन दिए और 2 विकेट प्राप्त किया, जिसमें 5 गेंदें डॉट कराई है। तत्पूर्वी विनंती असेल, जो पॅन्डल आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोरचा इंटरेस्टच्या समोर, तिथे सर्व लेडीज साठी खुर्च्या आहेत, त्यामुळे सर्व प्रेक्षकांना विनंती असेल त्या खुर्च्या खाली करायच्या आहेत। आपल्या आई ताई माई आका सर्व इथे येणार आहेत, त्यांच्यासाठी स्पेशल तो स्टेज खुर्च्यांचा वापर केलेला आपण प्लॅटफॉर्म वरती व्यासपीठावर येऊन असं नसतो व्हायचं है। और सन्माननीय आदरणीय हमारे सबके चहेते सन्माननीय अनंतराव गोंदली साहब, इनके माध्यम से समालोचक इमरान बुखारी, इनके लिए 500 रुपए का कैश प्राइज है, उनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा। अप्पा का अक्सर मेरे ऊपर प्यार होता है, नितिन दादा हो नीलेश दादा हो, जरूर इस टूर्नामेंट में हर मैच के ऊपर मुझे आमंत्रित किया जाता है और वही क्रिकेट के कुरुक्षेत्र पर, इस क्रिकेट की पंडरी पर रजनी क्रिकेट का टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया हुआ है। स्कोर क्या पहुंचा है इथे आपण पाहतोय आदरणीय योगेशजी शिंदे यांचं इथे आगमन झालंय, तसेच जयंत शेठ यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे। सर्वप्रथम मी त्यांचा शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतोय आणि त्यांना विराजमान होण्याची विनंती करतोय। थोड्या थोड्यात आपण अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे मान्यवरांचं नक्कीच स्वागत करणार आहोत। तत्पूर्वी आपण वळूयात भाईजान यांच्याकडे। इस बार ऑफ स्टंप के काफी बार ऑफिशियल अंपायर का इशारा वाइट का था, एक्स्ट्रा के बदौलत स्कोर में बदलाव धरने गुरजीत सर बतलाते हुए स्कोर जा पहुंचा है 4 रन स्कोर कार्ड पर। बड़ी कठिनाई परिस्थिति में डालते हुए गेंदबाजी करने वाली टीम बापदेव फेर से, और कमाल का आयोजन इस प्रतियोगिता के द्वारा हम देख रहे हैं और पूरा श्रेय जाता है सम्माननीय अनंतराव गोंदली साहब उर्फ अप्पा साहब, इनका इस प्रतियोगिता के लिए। हॅलो, तर आपण पाहिलं होतं आदरणीय योगेशजी शिंदे इथे उपस्थित झाले होते, तर आपले लाडके अप्पा अर्थात अनंतरावजी गोंधळे साहेब यांच्या शुभ हस्ते मायेची शाल, मांगल्याचं प्रतीक ज्याला आपण म्हणतो असा पुष्पगुच्छ आपण योगेशजी शिंदे यांना प्रदान करतोय। तसेच एक सन्मान चिन्ह, एक आठवण भेट, सुंदर असा चषक त्यांना आपण देतोय। तर त्यांचे नक्कीच त्यांनी वेळेत वेळ काढून योगेशजी शिंदे इथे उपस्थित झाले, तर त्यांचे मनापासून आभार, धन्यवाद। तो जरूर यहाँ पर 5 रन स्कोर कार्ड पर रुद्धिमान शाह, जर्सी नंबर 5 स्कोर कार्ड पर अनिकेत मात्रे, और उनके ऊपर किया हुआ यह अटैक, जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, जिसके बल्ले से छक्का निकलता है उसे सुहास थले कहते हैं। डीजे मास्टर। हेलो हेलो, थैंक यू डीजे, थँक यू डीजे। हॅलो, आदरणीय जयंतजी शेठ इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा मी विनंती करतो की तुम्ही पुढे यायचं आहे। पुन्हा एकदा आदरणीय अनंत गोंधळे साहेब यांच्या शुभ हस्ते सुंदर अशी शॉल, तसेच मांगल्याचं प्रतीक असा पुष्पगुच्छ त्यांना आपण देणार आहोत आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह त्यांना आपण प्रदान करतोय। सुंदरशी चित्रफित घेतली जाते जितिन दादा याच्या माध्यमातून। तर मान्यवरांनी इथे आवर्जून उपस्थित दाखवल्याबद्दल आणि या स्पर्धेला सुरुवात देण्यासाठी इथे उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचे माझ्या वतीने आणि आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करतोय, धन्यवाद। घेऊन जातोय पुन्हा एकदा भाईजान यांच्याकडे। तो फिर से एक बार 15 रन स्कोर कार्ड पर आज सुहास थले
ये देखिए, नो किस्म की गेंद, तेरे इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया, पर तकदीर तो देखो, तेरा बाप अंपायर था, मेरे बॉल को नो बॉल देकर फ्री हिट बना दिया। उगड़ा डोले पहाड़ हिट, चेंडू आहे फ्री हिट, और यहाँ पर आम तो आम गुटलियों के दाम बल्लेबाजी करने वाली टीम के लिए यहाँ पर प्राप्त होते हुए कुंटे गोटी। यहाँ पर बल्लेबाज सुहास थले ऑन द फायर, 7 रन छक्के के साथ और 1 रन नौका, कुल मिलाकर 7 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 22 रन। केन विलियमसन जर्सी नंबर 22 स्कोर कार्ड पर आते हुए, जबकि दूसरा और प्रगति पर अनिकेत मात्रे गेंदबाजी मार्ग पर 75। वाह, ये छक्का था आज की रजनी क्रिकेट का। कल से इस रजनी क्रिकेट का आयोजन किया, शानदार आयोजन हम देख रहे हैं, न भविष्य न भूतो। इस बार देखिए फिर से एक बार स्क्वायर कट किया है, फ्री हिट की गेंद थी, फील्डर गेंद के नीचे फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, तब तक दोनों बल्लेबाजों के पास खासा वक्त था। 2 रन आसानी से मुकम्मल, इस 2 रनों के साथ स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है 24 रन 24। केविन पीटरसन, कुणाल पांड्या जर्सी नंबर 25 स्कोर का 24 स्कोर कार्ड पर आते हुए, 24 रन स्कोर कार्ड पर। यहाँ पर अनिकेत मात्रे का समाचार लेते हुए, पहले ओवर में करण मात्रे ने शानदार गेंदबाजी की थी, मात्र 2 रन खर्च किए थे, 2 बल्लेबाजों को वापसी का रास्ता दिखलाया, पर यहाँ पर सुहास थले जैसे बल्लेबाज ने अच्छा समाचार लिया। इस बार देखे वाइड यॉर्कर डालने का प्रयास, ऑफिशियल अंपायर पर कोई दबाव नहीं, कोई प्रेशर नहीं, ओवर की समाप्ति यहाँ पर होती हुई। पानी मैदान पर लेके जाइए, पीले पीले ओह मोरे राजा। तो यहाँ पर 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 24 रन। इस ओवर में जरूर 22 रन खर्च किए गेंदबाज अनिकेत मात्रे ने, खराब गेंदबाजी का नजराना यहाँ पर पेश किया है। बचे हुए 18 गेंदे जीतने के लिए अभी भी 31 रनों की जरूरत। मैदानामध्ये पाणी घेऊन जा भाई। हॅलो, आणि भाईजान हाच तो गोलंदाज अनिकेत मात्रे, ज्याला मागच्या वर्षीच्या रजनीश क्रिकेट स्पर्धेमध्ये NSC खानाच्या याच मैदानावर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून स्पोर्ट्स सायकल सुद्धा मिळाली होती। आजच्या पहिल्या सामन्यात नक्कीच काहीसा महागडा ठरलाय। पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तब्बल 22 धावा खर्च झाल्या, तरी सुद्धा अजूनही सामना ऑन आहे, मॅच ऑन आहे। काय घडणार काय बिघडणार थोड्याच वेळात प्रेक्षकांना कळेल। तत्पूर्वी विनंती असेल, मैदानामध्ये पाणी घेऊन जा, कमिटी विनंती असेल, और सभी दर्शकों की जानकारी के लिए मैं कहना चाहूंगा, क्योंकि यहाँ पर पुरुषोत्तम सर आपने देखा एक ऐसा आयोजन किया है जिसमें हर मैच के लिए मैच मैच का किताब जरूर दिया जाता है, और उसी साथों साथ दोनों फॉर्मेट में ग्रामीण हो या फिर ओपन के टीम्स के खिलाड़ी हो, उस खिलाड़ी के लिए मैन ऑफ द सीरीज इसके लिए बाइक स्पॉन्सर की है, और वो स्पॉन्सर सम्मानीय सम्मानीय प्रदीप जी देसाई साहब, इनके माध्यम से 2 बाइक स्पॉन्सर की गए हैं, जो मालिका वीर मैन ऑफ द सीरीज इस रजनी क्रिकेट में कल जरूर निकाल होगा, जिसका जिस 2 गाड़ियां मैन ऑफ द सीरीज के लिए और संघ मालक इनके लिए बम्पर बख्शिश गांव टू गांव फॉर्मेट होगा या फिर ग्रामीण का फॉर्मेट होगा। दोनों संघ मालकों के लिए मल्हार और मार्तंड ऐसे 2 बैल यहाँ पर हम देख रहे हैं सर, वो दिए जाएंगे। और फिर से एक बार 1.5 लाख का कैश प्राइज, ये सिर्फ NSC नवतरुण खाना मित्र मंडल और ग्रामस्थ मंडल इनके माध्यम से हम देख रहे हैं। इस बार गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज करण मात्रे, निजी दूसरा टीम की ओर से तीसरा ओवर लेकर आते हुए, पर शानदार गेंदबाजी, क्योंकि हरी सर अक्सर ऐसा होता है इस क्रिकेट के कुरुक्षेत्र पर, ग्रामीण वाले मेहनत करते हैं और जब ओपन वाले आते हैं वो फाइनल के दिन फाइनल पूरा सामान लेके जाते हैं, और ग्रामीण के खिलाड़ी को कुछ नहीं मिलता, तो मेहनत करे मुर्गा और अंडा खाए फकीर। और इसीलिए अप्पा ने यहाँ पर एक अच्छा माइंड सेट किया है कि ग्रामीण के खिलाड़ियों को भी मौका मिला जाए, उनको भी साइकिल मिली जाए। और यहाँ पर साइकिल किसको मिलेगी, तो अलीबाग से लेकर रामराज रोहा तक जो खिलाड़ी होंगे उन्हें यहाँ पर मोटरसाइकिल मिलेगी, साइकिल मिलेगी, और उसी साथ साथ संघ मालक के लिए बम्पर बख्शीश जिसे प्राइज कहा गया है, वो प्राइज है मल्हार मार्तंड। ऐसे 2 बैल यहाँ पर दोनों संघ मालकों के लिए होगा। ऑफिशियल अंपायर का इशारा, गेंद बाउंड्री लाइन के पार, चौकार, डीजे राज को मौका।
थैंक यू डीजे। तो यहाँ पर करण के ऊपर किया हुआ अटैक जरूर हम देख रहे, शानदार शुरुआत होती हुई, ईट का जवाब पत्थर से देते हुए, और इस बार देखिए फिर से एक बार एक शानदार रुबाबदार दर्जेदार षटकार डीजे। थैंक यू डीजे। अप्पा साहब आपके लिए कुछ कहना चाहूंगा, प्लीज जरा सुनिए। ना लाखों में देखा ना हजारों में देखा, ना लाखों में देखा ना हजारों में देखा, हमने तो सिर्फ उन्हीं को देखा है गम देने वालों को, पर बहुत से जमाने में खुशी देने वाले हमने अप्पा को जरूर यहाँ पर देखा। अप्पा के लिए तालियां बजाए, सभी खिलाड़ियों के लिए यहाँ पर एक अच्छा प्लेटफॉर्म खड़ा किया है। हर साल की तरह इस साल कुछ अलग करने का प्रयास किया, और ग्रामीण के खिलाड़ियों के लिए साइकिल है, मोटरसाइकिल है, उसी साथों साथ फिर से एक बार, और बैलगाड़ी के लिए एक बम्पर मल्लार मार्तन जैसी जोड़ी है। तो यहाँ पर एक अच्छा आयोजन रजनी क्रिकेट में हम देख रहे हैं। स्कोर जहाँ पहुंचे हमारे गुण लेखक सर बतलाते हुए 35 रन बचे हुए, 15 गेंदे 20 रनों की जरूरत। पहला मैच करण मात्रे का यहाँ पर समाचार लेते हुए फिर से एक बार दोनों बल्लेबाज इस बार स्क्वायर कट किया है, रूम बनाकर खेलते हुए, ना नजाकत ना ताकत, यह है दिमाग का इस्तेमाल। गेंद बाउंड्री लाइन के पार आता है रजनी क्रिकेट का एनएसी चौकार डीजे। थैंक यू डीजे। अध्यक्ष अगर देखा गया ना तो इस साल हैरी जैसे अंपायर सर को भी यहाँ पर बुलाया है जो इंटरटेनमेंट करने वाले हैं। करण मात्रे अपने बॉलिंग मार्ग पर फिर से एक बार सज्ज होते हो। यस यू मिस, आई डेफिनेटली हिट, खंबा उखाड़ दिया, बल्लेबाज को वापसी का रास्ता दिखलाते हुए यहाँ पर फिर से एक बार ब्रेक थ्रू डीजे मास्टर राज। थैंक यू डीजे मास्टर। पर यहाँ पर शानदार बल्लेबाजी हमने देखी, बल्लेबाज सुहास थले के माध्यम से 12 गेंदों का सामना किया, 34 रनों का योगदान, जिसमें 3 चौवे और 3 छक्के। यहाँ पर कुंटेची गोटी के खतरनाक बल्लेबाज थे, सुहास थले को वापसी का रास्ता दिखलाया। बचे हुए 13 गेंदे और 16 रनों की जरूरत। दर्शकों की जानकारी के लिए इसके बाद होने वाला मुकाबला यजमान टीम एनएससी खानाव विपक्ष श्री गणेश कूदे, ये दोनों टीम के दरमियान एक तरफ है पावर ऑफ पवार तो एक तरफ है आकाश गोंदलिया और मुन्ना ठाकुर, तो एक तरफ है नीतीश मावेकर। ऐसे शानदार बल्लेबाज आज इस प्रतियोगिता में हमें दिखाई देंगे, और पूरा श्रेय जाता है अनंतराव गोंदली साहब के ऊपर, क्योंकि यहाँ पर ग्रामीण के खिलाड़ियों को यहाँ पर उन्होंने मौका दिया है। तो यहाँ पर चलते हैं फिर से एक बार क्रिकेट के कुरुक्षेत्र पर। बचे हुए 13 गेंदे और 16 रनों की जरूरत। करण म्हात्रे गेंदबाजी मार्ग पर, स्ट्राइक पे बल्लेबाज निमेश राउत, और इस बार देखिए सीधे बल्ले से खेल दिया है। कोमड़ी पलाली तंगड़ी धरुना लंगड़ी घलाया लागली, ऐसा कहा जाता है। पुरुषोत्तम सर पहले सेट्स कर्ज बाजारी, उसमें उसना शेजारी। यहाँ पर जहां पर 1 रन की जरूरत थी वहां पर 2 रन प्राप्त करते हुए इस 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है। स्कोर कार्ड पर 41 रन, बचे हुए 12 गेंदे 14 रनों की जरूरत। 12 चेंडू 14 धावांची गरज। टेनिस-क्रिकेट.in के माध्यम से ये पूरी टूर्नामेंट का थ्रेड प्रक्षेपण हम देख रहे हैं, और नंदन राउत इस टेक्नीशियन के सीईओ नंदन घरत, इनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा। आपके माध्यम से पूरी टूर्नामेंट कवर की जा रही है। नंदन जी घरत, आपका तहे दिल से आभार। तो यहाँ पर चलते हैं 12 गेंदे जीतने के लिए 14 रनों की जरूरत। गेंदबाजी मार्ग पर दर्शन पोलकर,
स्ट्राइक पे बल्लेबाज देवा पाटिल, लेफ्ट आर्म बल्लेबाज कुंट्याची गोटी। पर आज उनका अस्तित्व होगा, 12 गेंदों में 14 रन बनाने होंगे। फिर से एक बार करण म्हात्रे यहां पर कान मंत्र देते हुए किस तरह की गेंदबाजी की जाए। इस बार बल्ले का भारी सीरा, विकेट कीपर का सहारा और पहली गेंद के ऊपर यहां पर विकेट प्राप्त करते हुए डीजे को मौका। थैंक यू डीजे मास्टर। यहाँ पर नन्हे मुन्ने खिलाड़ी भी इंटरटेनमेंट करते हुए, पर उनसे भी ज्यादा इंटरटेनमेंट करने के लिए हैरी सर आ चुके हैं। जरूर तालियों की बौछार होगी। और फिर से एक बार मैं कहना चाहूंगा, खेल ताश का हो या जिंदगी का, खेल ताश का हो या जिंदगी का, अपना इक्का तभी निकलना जब सामने वाला बादशाह हो। तो जरूर यहाँ पर देखिए पहली गेंद के ऊपर विकेट प्राप्त करते हुए गेंदबाज हम देख रहे हैं दर्शन पोलकार। स्कोर कार्ड पर स्कोर रुका हुआ हमारे गुणलेखक सर बतलाते हुए 41 रन बचे हुए, 11 गेंदे और 14 रनों की जरूरत। 11 गेंदे 14 रनों की जरूरत। हमारे साथी समालोचक प्रोफेसर कैलाश कर्णेकर के इनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करना चाहूंगा। इस बार बल्ले का भारी सीरा, फिर से एक बार यहाँ पर डोकरा डोकरी काउंटरचा पोला, डोकरा मारते डोकरीला डोला। ऐसे मौके बार बार नहीं आते। बायको चकनी मेवनी देखनी, बायको पेक्षा मेवनी बरी। तो यहाँ पर क्या छोड़ दिया है, क्या ये क्या छोड़ दी या मैच छोड़ दी, ये तो आने वाला वक्त और समय बताएगा। तो यहाँ पर गेंदबाजी कर रहा है पर फील्डर साथ नहीं दे रहे। बचे हुए 10 गेंदे और जीतने के लिए 13 रनों की जरूरत। 10 चेंडू 13 धावांची गरज। टाइम सेट किया है दर्शन। फिर से एक बार अपने बॉलिंग मार्क पर 10 गेंदे 13 रनों की जरूरत। 10 चेंडू 13 धावांची गरज। फुल टॉस गेंद, फिर से एक बार फील्डर पॉइंट क्षेत्र में अच्छी फील्ड, अच्छी कोशिश यहाँ पर। खुद गिरे पर गेंद को गिरने नहीं दिया और 1 रन जरूर तब तक दोनों बल्लेबाजों ने जुटा लिया। इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा हमारे गुणलेखक सर बतलाते हुए 43। बचे हुए 9 गेंदे 12 रनों की जरूरत। 9 चेंडू 12 धावांची गरज। इस बार देखिए फिर से एक बार हड़बड़ाहट गड़बड़ गोंदाल, पर एक ही रन पर संतुष्ट होना होगा। इस 1 रन के साथ धरने गुरुजी सर बतलाते हुए स्कोर जा पहुंचा है वीरेंद्र सहवाग, जर्सी नंबर 44 स्कोर कार्ड पर आते हुए। जीतने के लिए 8 गेंदे 11 रनों की जरूरत। हर एक गेंद पर समीकरण बदलता हुआ, कहानी में ट्विस्ट आता हुआ। इस बार बड़ा स्ट्रोक गेंद हवा में, फील्डर करण गेंद के नीचे। ओहो, कहानी में ट्विस्ट। यहां पर कार्बन का माल कैच लपका, विकेट प्राप्त किया। बल्लेबाज को मौका डीजे। थैंक यू डीजे। जीत पक्की हो तो कायर भी लड़ लेता है, जीत पक्की हो तो कायर भी लड़ लेता है। बहादुर होता है जो हार पक्की है फिर भी मैदान नहीं छोड़ते। और वही दिखलाते हुए यहाँ पर गेंदबाजी करने वाली टीम बापदेव फेर से और दर्शन की शानदार गेंदबाजी। और स्कोर कार्ड पर स्कोर रुका हुआ 7 गेंदे 11 रनों की जरूरत। 7 चेंडू 11 धावांची गरज। 44 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय। 7 गेंदे 11 रनों की जरूरत। दर्शन इस गेंद के ऊपर क्या गलती करेंगे या फिर बड़ा फटका होगा,
क्या डॉट होगा, क्या चौवा होगा, ये तो आने वाला वक्त और समय बताएगा. करण स्पीड अप करायचा, टाइम सेट केलाय. तो फिर से एक बार दर्शन पोलकर अपने ओर की आखिरी गेंद डालने के लिए तैयार. लेफ्ट आर्म बल्लेबाज स्ट्राइक पर सुयोग बादनकर. इस बार हवा में खेलने की कोशिश, एक्स्ट्रा कवर की दिशा में, फील्डर गेंद के नीचे. जब तक फील्ड करेंगे, एक रन आसानी से मुकम्मल किया. इस एक रन की सहायता से स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है. धरणे गुरुजी सर बतलाते हुए रितिका सचदे भाभी के हीरो जर्सी नंबर 45 रोहित हिटमैन शर्मा 45 और जीतने के लिए अभी 6 गेंदे और कंपलसरी 10 रनों की जरूरत. 6 गेंदे 10 रन, 6 चेंडू 10 धावांची गरज कंपलसरी असेल. करण स्पीडअप करायचं आहे. करण नक्कीच आपण 4 षटक टायमाच्या आधी टाकलेली आहात, पण तरी टायमाचा सदुपयोग करा. पहिला मॅच आपण पाहतोय. ग्रामीण विभागातील सर्व खेळाडू आज आपण इथे लढणार आहोत. यानंतर शहरी विभागातील 7-4 IPL फॉर्मेट सुद्धा आपल्याला पाहावयास मिळेल. tenniscricket.in के माध्यम से ही पूरी टूर्नामेंट कवर की जा रही है. नंदन जी घरात, इनका मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा. जयेंद्र राहुल उर्फ बंड्या गेंदबाजी के लिए आते हुए. जयेंद्र नाम है पर निक नेम बंड्या. तो देखना आज ये गेंदबाजी मार्ग पर जयेंद्र राउत किस तरह की गेंदबाजी करेंगे. बंड्या ऑन द बॉलिंग मार्ग पर. 6 गेंदे 10 रन. पहली गेंद और ये क्या हुआ, फाइन लेग कवर, क्षेत्र खाली था, सीधा बल्लेबाज को मौका मिला. गेंद फाइन लेग बॉर्डर लाइन के पार, राज को मौका. डीजे थैंक यू डीजे मास्टर. इस बार देखिए पहली गेंद पर चौवा लगाकर 5 गेंदे 6 रनों की जरूरत. आने वाला है वक्त तेरे इम्तिहान का, आने वाला है वक्त तेरे इम्तिहान का, करना पड़ेगा तुझे सामना तूफान का. अभी 5 गेंदों में 6 रन बनाने होंगे, पर क्या गेंदबाज बंड्या कमबैक करेंगे या फिर से एक बार बल्लेबाजी करने वाली टीम हम देख रहे कुंट्याची गोटी इस मैच में विजय हासिल करेंगे. रख हौसला खुद पर. भाईजान आपण नुकताच छोट्या प्रेक्षकांचा डान्स जो पाहिला तर त्याला प्रभावित होऊन आदरणीय अप्पांनी त्यांना 200 रुपयाचा पारितोषिक नक्कीच दिलेला आहे. तर अप्पांचे पुन्हा एकदा आभार आणि छोट्या प्रेक्षकांचं नक्कीच कौतुक. इस बार अलोंग द कारपेट करण गेंद के नीचे. 4 गेंदे जीतने के लिए हमारे गुण लेखक सर बतलाते हुए 5 रनों की जरूरत. दिल की धड़कने धक धक करने वाला हाई वोल्टेज मुकाबला. हॅलो, अर्थात सामना रंगतदार अवस्थेत आहे, परंतु मागच्या चेंडूवर सुयोग बांधनकर यांनी नक्कीच संजीवनी चौकार ठोकला कुंट्याची गोटी या संघासाठी. तर त्याला प्रभावित होऊन आदरणीय दिलीपजी वरसलकर अर्थात सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून तब्बल ₹500चं पारितोषिक आलंय सुयोग याच्यासाठी. जरूर यहाँ पर इनामी राशि सुयोग के लिए, क्योंकि कहा होना भी चाहिए, क्योंकि डूबती नैया को किनारे पर लाने का प्रयास करते हुए बल्लेबाज सुयोग यहाँ पर गेंदबाजी मार्ग पर बंड्या. इस बार मिस्रों के नवा में क्या कैच होगा, और ये देखिए ये कैच नहीं, मैं तो कहूंगा मैच छोड़ दी, क्योंकि क्रिकेट में अक्सर कहा जाता है पकड़ो कैच जीतो मैच. पकड़ोगे कैच तो बोलेंगे झक्कास, और छोड़ोगे कैच तो होगा सत्यानाश, जिसे मराठी में वाठोड़ा कहते हैं. 3 गेंदे 4 रनों की जरूरत. बचे हुए 3 गेंदे 4 रन क्या प्राप्त किए जाएंगे. एक भव्य दिव्य रजनी क्रिकेट की टूर्नामेंट हम देख रहे. NSC खानाव व नव तरुण मित्र मंडल खानाव आयोजित NSC खानाव चषक 2024. 3 गेंदे 4 रनों की जरूरत. लेफ्ट आर्म बल्लेबाज स्ट्राइक एंड पर सुयोग, जिन्होंने अभी भी चौवा लगाया था.
इस बार जड़ में डालने की कोशिश, सटीक यॉर्कर, ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया। वाटर के बिना जीवन नहीं कटता, स्कूटर के बिना सफर नहीं कटता। अब तो ऐसा हाल हो गया यारो क्रिकेट का कि यॉर्कर के बिना सम्मान या विकेट नहीं मिलता, और वही यॉर्कर डालने का प्रयास किया था। बचे हुए 2 गेंदे और जीतने के लिए कंपलसरी 3 रनों की जरूरत। 2 गेंदे 3 रन, हुकला तो चुकला नहीं, ठोकला तो जिंकला। क्या इस मैच में कुंट्याची गोटी जीतेगी? क्या इस मैच में बापदेव वर्सेस संघ जीतेगा? ये तो आने वाला वक्त और समय बताएगा, पर उसके लिए संघर्ष करना होगा। बिना संघर्ष के कोई महान नहीं होता। जब तक न पड़े हथौड़ों की चोट तब तक कोई पत्थर भगवान नहीं होता। और यहां पर देखिए क्या हो रहा है। ओह माय गॉड, ये क्या हो रहा है? जहां पर 1 रन की गुंजाइश नहीं थी, वहां पर प्रणय मात्रे ने गलती की और 22 के रूप में 2 रन प्राप्त करते हुए 1 गेंद और 1 रन कंपलसरी। दुष्काला 13वां महीना, ऐसा कहा जाता है। पहले सेच कर्ज बाजारी, उसमें उसना शेजारी। 2 गेंदे 3 रनों की जरूरत थी और खराब थ्रो और उसका खामियाजा भुगतना पड़ा। और 1 गेंद 1 रनों की जरूरत। बापदेव वर्सेस संघ स्पीडअप करायचं आहे, वारंवार सूचना देतोय मी आपणास। एक गेंद 1 रनों की जरूरत, स्पीडअप करायचं आहे बापदेव वर्सेस संघ। कंपलसरी चेस है, ये नियम है। अगर आप मिस हुए तो जरूर आप इस प्रतियोगिता से बाहर होगे। 1 गेंद 1 रनों की जरूरत। मित्रांनो, सामना आवडला असेल तर या सामन्यासाठी टाळ्या झाल्याच पाहिजे। 1 चेंडू 1 धावेची गरज। पहला मैच हाई वोल्टेज मैच, दिल की धड़कने धक धक करने वाला मुकाबला। किसी को अगर दिल की बीमारी होगी तो आंख बंद कर ले कुछ क्षण के लिए। 1 गेंद 1 रन की दरकार, 1 चेंडू 1 धावेची गरज। जरूर यहां पर रनवे में खराबी। क्या ये थोड़ा सा क्रूशियल मोमेंट होगा? क्योंकि उसी तरह का यहां पर क्रूशियल मोमेंट खड़ा किया है, पैदा किया है। प्रणय मात्रे अगर वो थ्रो ना करते तो इसमें इक्वेशन और कुछ चेंज होता। पर क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल, जिसमें हर प्रेडिक्शन फेल, और ये विजयी छक्का आता हुआ। और इसी तरह से टीम जीत चुकी है। कुंट्याची गोटी। डीजे हॅलो